खाली बसवून इथे तुम्हाला 4 मॅन्युअल मोड दिलेत. हॉट ब्लास्ट, मायक्रोवेव्ह, ग्रिल, कॉम्बी. हॉट ब्लास्ट म्हणजे बेकरी आयटमसाठी. हॉट ब्लास्ट सिलेक्ट केलं तर पहिल्यांदा रोटेट करून डिग्री द्यायची. 200 म्हणजे हाय, 40 म्हणजे लो डिग्री. जसं की याच्यात तुम्ही कुकीज बनवता त्यांना तुम्ही 120चा डिग्री दिला. ठीक आहे. ते दिल्यानंतर याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तो टायमिंग मागतो. तिथूनच रोटेट करून टायमिंग द्यायचं आणि स्टार्ट करायचं. ठीक आहे. मायक्रो म्हणजे शिजवणे. मायक्रो मोड सिलेक्ट केला 900 म्हणजे हाय, 100 म्हणजे लो पॉवर. सेम टू सेम रोटेट करू पॉवर, त्यानंतर सिलेक्ट, त्यानंतर रेसिपीचा टायमिंग आणि स्टार्ट. ग्रिल म्हणजे रोस्ट करणे. ग्रिलमध्ये डिग्री किंवा पॉवरची करणे. फक्त टायमिंग सेट करायचं आणि स्टार्ट करायचं टोस्टसाठी वगैरे. हो. आता ते हवा येते इकडनं. हां, तो फॅन असतो मॅडम. अच्छा. आता तिघांचं कॉम्बिनेशन कॉम्बी दिले. कॉम्बी सिलेक्ट केलं तर पहिलं CP1 येतं, मायक्रो ग्रिल. म्हणजे जसं की तुम्ही पनीर टिक्का वगैरे बनवता, ज्याला क्रिस्पी पण करायचं आहे, शिजवायचं पण आहे, ते कॉम्बिनेशनमध्ये. कॉम्बिनेशन 1. हा रोटेट केलं तर कॉम्बिनेशन 2 येतं, हॉट ब्लास्ट मायक्रोवेव्ह. आणि दाल बाटी वगैरे बनवतो किंवा काही केक जे असे असतात ज्याला बेक करून शिजवायला लागतं, ते कॉम्बिनेशन 2 मध्ये. सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. हॉट ब्लास्ट ऑटो, स्लिम फ्राय, इंडियन रेसिपी, कॉम्बो डेअरी अँड मसाला अँड सन ड्राय. आपल्याला कुठल्या रेसिपीज ऑटोमध्ये करायच्या आहेत तर इथे हे वरचे जे 4 ऑप्शन आहे 1 2 3 4, हॉट ब्लास्ट ऑटो, स्लिम फ्राय, इंडियन रेसिपी अँड मसाला सन ड्राय. सो त्यासाठी आपण इथे मॅन्युअली इथे लिहिलेले आहेत हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. जसं आपल्याला व्हेजीमध्ये ब्रिंजल भरता करायचा आहे तो त्यासाठी 1.1 नंबर आहे. सो सगळ्यात पहिले आपण सगळं मॅरिनेट वगैरे करून सगळं ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं. डोअर बंद करायचं. सो हॉट ब्लास्ट ऑटोमध्ये आपल्याला ब्रिंजल भरता करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं, हॉट ब्लास्ट ऑटो. त्याच्यानंतर इथे